विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गुंज तालुका वसमत जिल्हा हिंगोली संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक उत्साहात संपन्न झाली। नागलिंग स्वामी शेतकरी विकास पॅनल गुंजची निवडणूक पार पडली। यामध्ये विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत। सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी ओंकार बाबासाहेब नरवाडे, कैलास लक्ष्मण नरवाडे, देवराव किसनराव नरवाडे, नागोराव रावणजी नरवाडे, बालाजी लक्ष्मणराव नरवाडे, शिवाजी धोंडजी नरवाडे, शिवानंद किसनराव नरवाडे, शिवानंद केशवराव नरवाडे, महिला राखीव प्रतिनिधी द्रौपदाबाई नागोराव नरवाडे, शीतल शिवहार नरवाडे, इतर मागास प्रवर्ग प्रकाश गणपतराव नरवाडे, अनुसूचित जाती प्रवर्ग सुभाष ज्ञानू वाहुरकर, नागलिंग स्वामी ग्रामविकास पॅनलच्या सर्व अधिकृत उमेदवार यांनी सर्व गावकरी मंडळी, मतदार बंधू भगिनी आणि सभासद नागरिक यांचे आभार मानले आहेत। गुंज विविध सेवा सहकारी संस्था मर्यादित गुंज पंचवार्षिक निवडणूक 2025 ते 30 झालेल्या निवडणुकीमध्ये नागलिंग स्वामी शेतकरी विकास पॅनलच्या 12 उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आलेला आहे। त्याबद्दल आम्ही सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो व सर्व गावकरी मंडळी तसेच गावातील सर्व मतदार बंधू भगिनी शेतकरी वर्गाचे यापुढेही सेवा सहकार सोसायटीच्या माध्यमातून ज्या काही अडीअडचणी असतील, ज्या काही सोयी सुविधा द्यायच्या असतील त्या आम्ही पॅनलच्या वतीने देण्यात येईल। आमच्या पॅनलचे चेअरमन पदाचे उमेदवार बालाजी लक्ष्मण नरवाडे यांच्या चेअरमन पदासाठी व आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने गावकऱ्यांचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागलिंग स्वामी शेतकरी विकास पॅनल आम्ही स्थापन केलता व त्या पॅनलला सर्व मतदार बंधू भगिनींनी भरघोस मताने आम्हाला निवडून दिलं। त्याबद्दल सर्व विजयी उमेदवाराचे मी गावकऱ्याच्या वतीने अभिनंदन करतो व सर्व मतदार बंधू भगिनींचे व गावकऱ्याचे आभार मानतो। असंच प्रेम सहकार्य यापुढेही आमच्या सर्व पॅनलला राहत ही गावकऱ्याच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो। नागलिंग स्वामी शेतकरी विकास पॅनल सेवा गुंज 2025 ते 2030 वार्षिक निवडणुकीमध्ये आमचे 12 उमेदवार उभे होते। त्यामध्ये सर्वसाधारण गटामध्ये 8 उमेदवार होते, महिला राखीवमध्ये 2 महिला होत्या व ओबीसी मधून 1 होती आणि इतर मागासवर्गीय एससी मध्ये 1 होती। तर त्यामध्ये अशा प्रकारे आमचे 12ला 12 उमेदवार विजयी झालेले आहेत। तरी सर्व गावातल्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं व एका ताकदीने आमच्या पार्टीची पूर्ण पॅनलच्या मागे राहिले आणि आमचा पॅनल बहुमताने विजयी केला। जवळपास 40 ते 45च्या लीडनं पूर्ण पॅनल आमचा या ठिकाणी विजय झाला। त्याबद्दल मी गावातील सर्व वयोवर्ध आमचे अनुभवी जे आमचे पाठीराखे आमचे आई वडील असो, आमचे चुलते बंधू भाऊ भगिनी जे काही गावातले सर्व मित्रप्रेम असं त्या सर्वांनी आम्हाला मदत करून आमच्या पॅनलला विजयी केलं। त्यासाठी मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। माझ्या पॅनल तर्फे मी सर्व गावकरी मंडळीचे धन्यवाद व्यक्त करतो। असे सर्वसाधारण कर्जदार गटामधून ओंकार रावसाहेब नरवाडे, त्याच्यानंतर कैलास लक्ष्मणराव नरवाडे, त्यानंतर मी स्वतःच बालाजी लक्ष्मणराव नरवाडे, त्यानंतर शिवाजी धोंडजी नरवाडे, त्यानंतर देवराव किसनराव नरवाडे, त्याच्यानंतर शिवानंद केशवराव नरवाडे आणि त्याच्यानंतर शिवानंद केशवराव नरवाडे आणि त्याच्यानंतर नागोराव रावणजी नरवाडे केशवराव, अशा प्रकारे 8 सर्वसाधारण मध्ये आलेले आहेत। आणि महिला राखीव मध्ये शीतल शिवार नरवाडे आणि द्रौपदाबाई नागोराव नरवाडे हे महिला राखीव मध्ये आलेले आहेत व तसेच ओबीसी इतर मागासवर्गीय मध्ये प्रकाश गणपतराव नरवाडे हे विजयी झालेले व एससी या गटामधून सुभाष ज्ञानू वाहुरकर हे विजयी झाले। अशा प्रकारे माझे 12ला 12 उमेदवार विजयी झाले। त्याबद्दल मी गावकरी मंडळीचे आभार व्यक्त करतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTP न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।